सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ लाभाचा आहे. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमधून भविष्यामध्ये सुंदर संयोग घडत आहेत आणि तुमची सुख समृद्धी देखील वाढणार आहे. प्रवासातून यश प्राप्त होईल आणि भविष्यामध्ये जीवनामध्ये तुमची प्रगती होईल. आर्थिक विषयांमध्ये या आठवड्यामध्ये खर्चाची स्थिती राहील आणि त्यानंतर परिस्थितीचं योग्य व्यवस्थापन तुम्ही करू शकाल. या येत्या आठवड्यामध्ये कुटुंबियांना कोणताही संदेश देताना तुम्हाला फार विचार करावा लागेल. छोट्याशा चुकीमुळे तुमचे गैरसमज होऊ शकतात. या आठवड्यामध्ये विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्यासाठी हिताचे असतील. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा अनुकूल राहील आणि तुमच्यासाठी लाभाचे योग देखील बनत आहेत. धनलाभाची प्रबळ स्थिती राहील आणि सुख समृद्धी होईल. या आठवड्यामध्ये प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होईल आणि तब्येत तुमची ठणठणीत राहील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील आणि यामध्ये सुधारणा होतच राहील. कार्यक्षेत्रामध्ये सुधारणा होत राहतील आणि जीवनामध्ये लाभाची प्राप्ती होईल. आपापसातील प्रेमामध्ये वृद्धी होईल आणि तुम्ही कुटुंबाच्या सानिध्यामध्ये चांगला वेळ व्यतीत कराल. या आठवड्यामध्ये प्रवासामध्ये तुम्हाला कोणीतरी दगाफटका देऊ शकतो, त्यामुळे प्रवास करणं टाळा. या आठवड्यामध्ये अखेरीस तुम्हाला फॉर रिलॅक्स वाटेल आणि सुखसमृद्धीचे संयोग देखील बनतील. या आठवड्यामध्ये तुमचं नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशीब तुमची साथ देईल. या आठवड्यामध्ये तुमच्या प्रकृतीमध्ये बरीच सुधारणा होईल आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल. कुटुंबामध्ये थोडे चढ उतार राहतील आणि अखेरीस सुखद काळ येईल. या आठवड्यामध्ये खर्च अधिक होऊ शकतो, त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. परंतु ज्या प्रकारच्या आनंदाची तुम्ही अपेक्षा ठेवत आहात तो मिळण्यामध्ये थोडा वेळ लागेल. या आठवड्यामध्ये प्रवासातून थोडा त्रास होईल आणि नैराश्यही येईल. या आठवड्यामध्ये परिस्थितीमध्ये सुधारणा होईल आणि तुम्ही जीवनामध्ये रिलॅक्स व्हाल. या आठवड्यामध्ये नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा फारच लाभदायक राहील आणि भागीदारीतून केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होईल. एखादी सुखद बातमी या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळेल. कार्यक्षेत्रातील विषय संवादातून सोडवले तर चांगले परिणाम होतील. या आठवड्यामध्ये केलेला प्रवास तुम्हाला यश देईल. तसेच एखाद्या चांगल्या ठिकाणी प्रवास करण्याचं देखील तुम्ही नियोजन कराल. एखाद्या नव्या प्रोजेक्टमुळे तुमचं मन चिंतेत राहील आणि तुमच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. परंतु तुमच्यामध्ये जास्त आळस राहील आणि तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल. या आठवड्यामध्ये नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांची प्रगती या आठवड्यामध्ये होत राहील. खास करून एखाद्या महिलेच्या मदतीनं तुम्ही जीवनामध्ये प्रगती कराल. आर्थिक स्थिती चांगली होत जाईल आणि धनलाभाचे शुभ संयोग बनतील. या आठवड्यामध्ये एखाद्या मातृतुल्य महिलेची तुम्ही मदत करा. कुटुंबामध्ये तुमच्या सुधारणा होईल, परंतु ती तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी राहील. प्रवासामध्ये काही त्रास होऊ शकतो, परंतु संवादातून हे विषय सोडवले जाऊ शकतात. आठवड्याच्या अखेरीस तुमचं मन संतुष्ट राहील आणि सुख समृद्धीचे संयोग बनतील. या आठवड्यामध्ये नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा सुख समृद्धीने भरलेला असेल. कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि नव्या प्रोजेक्टमध्ये शुभ परिणाम मिळतील. आर्थिक उन्नतीचे शुभ संकेत या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बनतील आणि तुम्हाला धनलाभ होईल. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. या आठवड्यामध्ये संयमानं तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्या. त्याचे परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. प्रवास या आठवड्यामध्ये तुम्हाला टाळावा लागेल. एखाद्या मातृतुल्य व्यक्तीमुळे तुमचा त्रास वाढत जाईल. आठवड्याच्या अखेरीस तुमच्या प्रियजनांसोबत सुखद वेळ तुम्ही व्यतीत कराल. या आठवड्यामध्ये नशीब 98% तुमच्या बाजून राहील. आता पुढची रास
तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांना हा आठवडा आर्थिक विषयांमध्ये फार शानदार सिद्ध होईल. या आठवड्यामध्ये दीर्घ काळापासून रखडलेले पैसे तुमच्या हाती येत राहतील. ही वेळ अनुकूल आहे आणि धनलाभाचे संयोग बनत आहेत. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या गोष्टीवरून तुमच्या मनामध्ये संशय राहील आणि तुम्ही अस्वस्थ राहाल. तुमच्या मनामध्ये एकटेपणा राहील आणि तो तुम्हाला त्रास देत राहील. या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कुटुंबात काही नुकसान होऊ शकतं, त्यामुळे कौटुंबिक विषयांमध्ये थोडे जास्त लक्ष द्या. या आठवड्यामध्ये प्रवासाला जाण्याचं नियोजन तुम्ही कराल. प्रवास यशस्वी होईल. आठवड्याच्या अखेरीस प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील आणि जीवनाच्या सुधारणेमध्ये तुम्हाला अनेक संधी या प्राप्त होतील. या आठवड्यामध्ये नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये केलेल्या प्रवासातून बराच फायदा होईल आणि जीवनामध्ये सुख समृद्धीचे मार्ग देखील खुले होतील. तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी प्रवासाचं नियोजन कराल. या आठवड्यामध्ये प्रकृतीमध्ये बरीच सुधारणा होईल आणि तंदुरुस्ती वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे निश्चित कराल. आर्थिक विषयांमध्ये जास्त भावनिक राहिल्यानं खर्च अधिक होतील. कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या नवीन प्रोजेक्टमुळे तुमचं मन दुःखी राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या अपेक्षांवरती उतरणार नाहीत. या आठवड्यामध्ये नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांची प्रगती चांगली होईल आणि तुमचे प्रोजेक्ट यशस्वी होतील आणि तुम्हाला बऱ्याच अंशी संधी मिळतील. आर्थिक विषयांमध्ये वेळ अनुकूल होत जाईल आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. कुटुंबामध्ये मात्र अनावश्यक ताणतणाव, वादविवाद होऊ शकतो. या काळामध्ये प्रवासातून चांगले परिणाम मिळतील आणि प्रवास सुखाचा राहील. या आठवड्याच्या अखेरीस एखादी बातमी ऐकून तुमच्या मनाला त्रास होईल. या आठवड्यामध्ये नशीब 54% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये आर्थिक विषयांमध्ये संयम ठेवून पुढे जावं लागणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये सर्वसाधारण यश मिळेल आणि हातातील प्रोजेक्टच्या यशामध्ये तुम्ही पुढे प्रगती करत राहाल. तुम्ही भवितव्याचा विचार करून काही ठोस निर्णय घेतलात तर जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. या आठवड्यामध्ये आर्थिक विषयांमध्ये तुम्हाला आळसानं घेरलेलं असेल, त्यामुळे तुमचे खर्चही जास्त होतील. या आठवड्यामध्ये प्रवास टाळणं तुमच्यासाठी योग्य राहील, अन्यथा तुम्हाला थोडा त्रास होईल. आठवड्याच्या अखेरीस मन व्यतीत होईल आणि तुम्ही अस्वस्थ राहाल. या आठवड्यामध्ये नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल, परंतु हातातील प्रकल्पाबद्दल संयमाने निर्णय घेतला तर प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. आर्थिक विषयांमध्ये वेळ अनुकूल आहे. एखाद्या मातृतुल्य महिलेच्या मदतीनं धनलाभ होईल. या आठवड्यामध्ये कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहील आणि ज्येष्ठांच्या मदतीने जीवनामध्ये तुम्ही प्रगती कराल. या आठवड्यामध्ये प्रवासातून शुभ फळ मिळेल आणि युवकाच्या मदतीनं जीवनामध्ये यश मिळेल. आठवड्याच्या अखेरीस नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येऊ शकते. या आठवड्यामध्ये नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना हा आठवडा सफलतेचा आहे. मान सन्मानामध्ये तुमच्या वाढ होईल. रचनात्मक कार्यातून तुम्हाला शुभ फळ मिळेल. आर्थिक विषयांमध्ये खर्च अधिक राहतील आणि एखाद्या युवकावरती तुम्ही अधिक खर्च कराल. या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. कुटुंबातील एखाद्या युवकामुळे तुम्हाला चिंता सतावेल. बाहेरच्या हस्तक्षेपांमुळे प्रवासामध्ये तुमच्या खंड पडू शकतो. तुम्ही ज्या प्रकारचा बदल जीवनामध्ये इच्छिता तो साध्य करायला अवधी लागेल. या आठवड्यामध्ये नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे या आठवड्याचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.